पाचोरा नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ज्यांनी घोषणा केली होती की मी भाजपसोबत निवडणूक लढणार नाही, संपूर्ण राज्यात खरं म्हणजे ही खळबळ उडून देणारी घोषणा होती आणि हे घोषणा करणारे होते शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील। आणि या ठिकाणी त्यांनी 100% यश मिळवलेलं आहे। 100% यश याच्याकरता की त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या पाचोरा आणि भडगाव या दोघंही ठिकाणी त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। एवढंच नव्हे तर या ठिकाणी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। पाचोरामध्ये त्यांच्या धर्मपत्नी सुनीता पाटील यांनी विजय मिळवलेला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल? सलग दुसऱ्यांदा पाचोराकरांनी तुम्हाला सेवेची संधी दिलेली, काय पहिली प्रतिक्रिया? नक्कीच या मायबाप जनतेचे पहिले प्रथम तर मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते। तुमचा प्रश्न खरं तर असा आहे की मला दुसऱ्यांदा का स्वीकारलं, याचं उत्तर असं असेल की आपणच्या केलेल्या विकासावर, आपणनी केलेल्या नेतृत्वावर, त्यांच्या दातृत्वावर या जनतेने विश्वास ठेवला आणि सलग दुसऱ्यांदा मला या शहराची परत विकास करण्याची संधी हातात दिली। आता सलग दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर आपल्याला काय वाटतं की पाचोरा शहरामध्ये तुमच्या काळात जी काही कामं झाली असतील, अशी कुठली कामं आहेत की तुम्हाला वाटतं की आता या 5 वर्षात त्या कामांना मी प्राधान्य देईन? पहिले प्रथम तर असे विशेष ठोस कामं शिल्लक आप्पासाहेबांनी या शहरात ठेवलेलेच नाही। पण राहिला पाण्याचा प्रश्न, तर तो पाण्याच्या साठी सुद्धा आप्पासाहेबांनी तशा पद्धतीने तरतूद करून ठेवलेले। गेल्या येत्या 2 वर्षात ह्या प्रश्नालाही मी मार्गी लावेल। आता पाचोऱ्यात जो विकास कामांसाठी काही निधी लागेल, घरातल्या घरात निधी मागणं पडणार आहे तुम्हाला? सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला तो त्रास होणार नाही निधी मागण्यासाठी, आणि ही जनता हुशार आहे। या जनतेने तेच ओळखलं आणि आमच्या हाती सत्ता दिली। खरं म्हणजे पाचोऱ्यामध्ये किशोर पाटील यांचे चिरंजीव देखील विजयी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। दादा, काय सांगणार? पहिल्यांदा निवडणुकीत उभे आणि आपण ज्याला म्हणतो की भरघोस मतांनी तुम्हाला निवडून दिले पाचोराकरांनी। खरं तर प्रभागातूनच मागणी होती की सुमितनं आता या निवडणुकीत उभं राहावं, म्हणून जनतेच्या मागणीवर मी आपल्या नगरपालिकेसाठी उभं राहिलो आणि जनतेने देखील भरभरून प्रेम, म्हणजे नगरपालिकेत पहिला असा नगरसेवक आहे की ज्याच्यात 1500-1600 मतांनी निवडून आला आहे। म्हणजे बाकी नगरसेवक आहेत पण ते 1000ने, कोणी 1200ने, पण सर्वात जास्त लीडनं कोणी आलं असेल तर तो मी आलो आहे। आणि मी सर्व जनतेच्या मनापासून आभार मानेल की जो पाठीशी तुम्ही उभं राहिलात असाच पाठीशी पुढे देखील उभं राहाल। प्रभागाचं विजन काय असेल नेमकं? आता 5 वर्ष आहेत तुम्हाला, नगराध्यक्षपद आहे तुमच्याकडे, आमदारकी तुमच्याकडे आहे। प्रभागाचा विकास हाच एक मोठा ध्येय असेल। जे पाण्याचा प्रश्न पाचोरावासियांना पडला आहे, जो आप्पासाहेबांनी मागेच त्यांच्या याच्यात सांगितलं की येणाऱ्या 2 वर्षाच्या काळाच्या आत पाचोरा शहराला 24 तास पाणी कसं देण्यात येईल, आपण तो प्रयत्न करणार आहोत आणि हेच ध्येय पुढे असणार आहे। निश्चित आप्पासाहेब, सर्वप्रथम आपलं अभिनंदन। आणि पहिला प्रश्न असा की आपण थेट सांगितलं होतं की मी भाजपसोबत युती करणार नाही आणि मी स्वतंत्र लढेल। आपण स्वतंत्र लढला, जिंकलात, भीती नाही वाटली? नाही, अजिबात नाही। म्हणजे जेव्हा स्वामी समर्थांसारखी माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरातली जनता जर इतकी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी असेल तर भक्ताला घाबरायची गरजच नाही। त्याच्यामुळे जनतेने मला सांगितलं आहे, भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। त्याच्यामुळे कोणी कितीही एकत्रित आलं तर हा भक्त घाबरत नाही। आपण दुसरं असं की आपल्या घरात आता नगराध्यक्षपद आलेलं आहे, निधी वाटप आपल्याकडे असेल एक आमदार म्हणून। तालुक्याचा विचार जर केला, 2 तालुक्यांचा, तर पाचोरा शहराकडे कुठेतरी झुकतं माप असेल। आता शेवटी घरात उत्तर द्यावं लागेल। नाही, प्रश्नच नाही। मी पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मतदारसंघाला एक परिवार समजतो आणि हा परिवार पाचोरा असो किंवा भडगाव असो, या परिवारातला कुठलाही सदस्य हा भुकेला किंवा तहानलेला राहणार नाही याची काळजी मी याचा पालक म्हणून, या मतदारसंघाचा प्रमुख म्हणून निश्चितपणे घेत असतो। आणि म्हणूनच एक ब्ल्यूप्रिंट मी या पाचोरा आणि भडगाव शहराची केली आहे टप्प्याटप्प्याने। कारण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या मूलभूत गरजा आहेत की लोकांच्या खूप काही अपेक्षा नसतात। यांना असं वाटतं की आपल्याला रस्ता, लाईट, वीज, म्हणजे रस्ता, वीज, गटार आणि पाणी, या 4 गोष्टींच्या करता लोक फक्त भांडत असतात। पण सुदैवाने मी वीज, रस्ता आणि गटार या 3ही गोष्टी मार्गी लावल्या। पाण्याचाही प्रश्न जवळपास संपलेला आहे, त्याला आता फक्त 1-2 वर्षात पूर्णत्वास न्यायचं आहे। आणि खऱ्या अर्थाने ह्या 4 गोष्टी झाल्याशिवाय माणूस सर्वांगीण विकासाकडे पाहू शकत नाही। मला खात्री आहे की या 4ही गोष्टी आपण आता केल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाकडे आपण वळतो आहोत। अनेक गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत। मला आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रात
अनेक क्लास 1 ऑफिसर्स लोकांना जर का तुम्ही विचारलं की तुम्ही कुठे सेटल होणार असाल तर तो त्यांच्या मुखातून येतं की मी नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी तो सेटल होतो. पण जळगाव जिल्ह्यात मला आज स्वाभिमानाने, अभिमानाने, आनंदाने सांगावं असं वाटतं की क्लास 3, क्लास 4 जो वर्ग आहे, मग ते शिक्षक असतील, पोलीस असतील, मिलिटरी असतील, ग्रामसेवक असतील, यांना जर तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारलं की तुम्हाला कुठे सेटल व्हायचं आहे तर तो सांगतो की मला पाचोऱ्याला सेटल व्हायचं आहे. मी ह्या मागच्या 10 वर्षात जवळपास 3-3.5 हजार कर्मचारी या पाचोरा शहरात सेटल झाले. याचं कारण असं आहे की इथल्या मूलभूत गरजा, इथली विकास कामं ही 100% पूर्णत्वात जाते. या शहरामध्ये शांतता आहे, इथे रेल्वे आहे, इथे अनेक प्रकारचे विषय या ठिकाणी विकासात्मकदृष्ट्या त्यांना दिसत आहे. अनेक आमचे सीमेवर युद्ध करणारे जे आमचे मिलिटरी मॅन आहेत की त्यांना परिवाराला इथे ठेवून जावं लागतं, तो परिवार कुठे सेफ राहू शकेल तर तो पाचोऱ्यात राहू शकेल असा विश्वास त्यांना त्या ठिकाणी आहे. म्हणून मी निश्चितपणे या शहराला एका विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जातो आहे. आपण जर बघितलं तर भाजप म्हणून सर्व एकत्र आलेले होते आपल्या विरुद्ध, खास करून म्हणजे गिरीश महाजन असतील, मंगेश चव्हाण असतील, यांनी म्हणजे आपल्या विरुद्ध अगदी आपण ज्याला म्हणतो की उघड टीका, आरोप प्रत्यारोप प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले. काय सांगाल आता आजच्या विजयाला? नाही, जरी आरोप प्रत्यारोप केले असतील तरी जनतेने ते स्वीकारलेले नाहीत. आरोप करताना त्याच्यात जर का तथ्य असेल ना तर ते तथ्य जनता खऱ्या अर्थाने स्वीकारते. पण तथ्यहीन केलेले आरोप जनतेने फेटाळले आणि एक ऐतिहासिक विजय मला प्राप्त करून दिला. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपावर मी कधीच म्हणजे त्यांची इच्छा होती किंवा यांनी कुठेतरी दिशा याची भरकटावी, पण मला ह्या कोणत्याही आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं, अजिबात लक्ष दिलं नाही. जनतेने फक्त माझा विकास आणि जनतेचा आत्मविश्वास या दोघी गोष्टींवर मी लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून आज मला विजय प्राप्त करता आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेतून थेट आपल्या MIDCचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावला होता. त्याचा कुठेतरी परिणाम जाणवला विजयामध्ये? निश्चितपणे मी तर आमचे नेतेच आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं काम असंच आहे. हां, त्यांच्यावाला तो आहे ऑन दी स्पॉट डिसिजन, नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन असा स्वभाव असलेला आमचा नेता आहे आणि तो स्वभाव आपला पण आहे. त्याच्यामुळे असं मागून पुढून आपल्याकडे काहीच नसतं. जे काय आहे ते समोरून असतो, जे काय व्हायचं ते होईल पण समोर. दोघं मतदारसंघांमध्ये भरघोस विजय मिळाल्यानंतर आता नेमकं श्रेय आपण कोणाला देणार? मी ह्या पाचोरा आणि भडगाव शहरातला माझा जो इतका प्रचंड विश्वासू प्रामाणिक कार्यकर्ता, शिवसैनिक आणि जनता या दोघांनाही मी हे विजयाचं, दोघं नगरपालिकेच्या विजयांचं श्रेय मी त्यांना देतो. याचं कारण असं आहे की एवढे सगळे नेते एकवटलेले असताना, एवढे सगळे विरोधक एकवटलेले असताना माझा एकही कार्यकर्ता डगमगला नाही. मी घेतलेल्या डिसिजनच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. नाही तर अशा वेळेस बऱ्याचदा असं होतं की आपण जर का डिसिजन चुकलं तर जनता आणि कार्यकर्ता बाजूला पळत राहते. पण जनता आणि कार्यकर्ता इतकी भक्कमपणे उभी राहिली, त्याच्यामुळे हे सगळं श्रेय मी माझ्या जनतेला आणि माझ्या तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी देतो. आपली प्रचारामधली एक स्टाईल जी आहे ती खूप गाजली होती, ती म्हणजे दंड ठोपटण्याची. काय सांगा पुन्हा एकदा? तो तर आज मी ठोकतो. मी दंड ठोकायला काय प्रॉब्लेम आहे? निश्चित निवडणुकीपूर्वी दंड थोपटलं होतं आणि विजय देखील मी खेचून आणलेला आहे आणि तो विजय जो असेल तो संपूर्ण पाचोरा आणि भडगाव शहरातील जनतेच्या विकासासाठी समर्पित असेल, अशा भावना ज्या आहेत ते किशोरप्पा पाटील असतील, त्यांच्या धर्मपत्नीच्या नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले आहे सुनीता पाटील आणि त्यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.